नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण फ्लावरचा प्लॉट बघण्यासाठी आलो आहे. ही जी व्हरायटी आहे ही 15-22 व्हरायटी आहे. उन्हाळ्यामध्ये जास्त करून 15-22 या व्हरायटीची लागवड केली जाते. यामध्ये ह्या गड्ड्याचं वजन हे 400 ते 600 ग्रॅम पर्यंत असतं आणि उन्हाळ्यामध्ये फ्लावर जास्त लोक करतात. तर फ्लावरचा प्लॉट हा 1 महिन्याचा प्लॉट झालेला आहे. अजून एक 15 दिवसांनी हा प्लॉट हार्वेस्टिंगला येणार आहे. तर आपण यामध्ये पांढरी माशी चा प्रादुर्भाव दिसला तर त्यावेळेस आपण या ठिकाणी ट्रॅप लावले होते. पिवळे चिकट सापळे तुम्हाला मी दाखवतो. तर ते पांढरी माशीचा या ठिकाणी प्रादुर्भाव कमी दिसतोय. तसेच आपण बेनियाचा स्प्रे केला होता लागवडीनंतर 15 दिवसांनी 2 ते 2.5 ml याप्रमाणे डोस घेतला होता. तर त्या ठिकाणी पांढरी माशीचा कुठला प्रादुर्भाव नाही आणि आळी पण तुम्हाला कुठे दिसणार नाही, कारण आळीसाठी आपण चांगले स्प्रे या ठिकाणी घेतले. त्यामध्ये पहिल्या फवारणीमध्ये आपण प्रोपेक्स सुपर ची फवारणी घेतली होती. दुसऱ्या वेळेस आपण प्रोक्लेम हे पण घेतलं होतं आणि करपण्यासाठी आपण प्रायमरी कंडिशनला अँड्राकॉल सापची फवारणी केली होती. त्यामुळे कुठल्या प्रकारचा करपा नाही. फ्लावरची आता 1 महिन्याचा प्लॉट झालाय. खुरपणी केली आहे आणि यामध्ये आपण बगा काढणे बगा पण काढल्या. त्या तुम्हाला मी दाखवतो बगा कशा काढल्यात. अशी या बगा होत्या, तर बगा काढलेत बघा. तुम्हाला दिसेल हे बघा प्लॉट बघा पूर्ण. आता उन्हाळ्यामध्ये थोडासा सुकलेला दिसतो, कारण का उन्हामध्ये झाड थोडी सुकतात, पण पाणी संध्याकाळी तो प्लॉट पूर्णपणे हिरवागार तुम्हाला दिसेल. सावलीमध्ये तो प्लॉट दिसतो हिरवागार दिसतोय, पाणी भरले त्यामुळे तुम्हाला दिसेल. प्रकारे तुम्ही हे ट्रॅप लावले होते पिवळे चिकट सापळे, यामध्ये पांढरी माशी तुम्हाला दिसते बघा, पांढरी माशी. तर पांढऱ्या माशी नियंत्रणासाठी तुम्ही येलो स्टिकी ट्रॅप वापरू शकता. तसेच मार्केटमध्ये येणारं पॅक असेच औषधे तुम्ही ते वापरू शकता. नीम ऑइल वापरा तुम्ही शक्यतो. नीम ऑइल वापरल्यामुळे काय होतं, पांढरी माशी तुम्हाला कंट्रोल चांगला भेटतो आणि नीम ऑइलने झाड करू आल्यामुळे पांढरी माशी सक करत नाही. तर फ्लावरची वाढीसाठी एक महत्त्वाचं औषध तुम्हाला सांगतो मी. विलवूडचं बँड नावाचं औषध आहे. 1 ml प्रति लिटर याप्रमाणे तुम्ही वापरलं तर तुमचं फ्लावरची वाढ एक्सलंट होती. वाढ एकदम एकसारखी होती. त्यामुळे तुम्ही बँड वापरा. फ्लावरचा येणारा जो गड्डा आहे तो पांढरा शुभ्र कसा येईल, त्याचबरोबर फ्लावरच्या गड्ड्यावर तुरे येणार नाही यासाठी आपण कॅल्शियम प्लस बोरान प्लस अमोनियम मॉलिब्डेनम याची फवारणी केल्यास गड्डा पांढरा शुभ्र तसेच तुरे व केस येत नाही याची फवारणी आपण 2 वेळेस करू शकतो. तर तुम्ही फ्लावरचा व्हिडिओ बघितला, त्यामध्ये तुम्हाला कळलं असेल की फ्लावरची कशी काळजी घेतली पाहिजे. लागवडीचा टायमिंग आहे. टायमिंग तुम्हाला मी सांगतो. 1 एप्रिल तुम्ही फ्लावर लावा, तुमची बरोबर 10 जूनमध्ये तुमची फ्लावर चालू होईल. म्हणजे तुम्हाला बरोबर बाजारभाव भेटतील आणि त्यावेळेस हमखास बाजारभाव असतात. फ्लावरला 150-200 पर्यंत बाजारभाव असतात. तर तुम्ही आज हा फ्लावरचा व्हिडिओ बघितला, त्यात बगांचं पण दाखवलं. तर अशा चॅनलला राहा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की क्लिक करा. तर तुम्हाला अशी नवीन व्हिडिओ बघण्यासाठी भेटतील. धन्यवाद.